मी बदली कामगार आहे म्हणून, पण कधी कधी बदली कामगार हा मूळ कामगारापेक्षा चांगलं काम करतो जास्त, तसं त्यांनी केलेलं आहे. भांडी फार छान घासली, यात काही शंका नाही. मित्रो, आज ही मुलं फार भाग्यवान आहेत आणि कांबळेबाई तुमची शाळाही फार भाग्यवान आहे की इतके सगळे मोठे लोक तुम्हाला या ठिकाणी तुमच्या मुलीला आणि मुलाला बघायला मिळाले, ऐकायला मिळाले. आणि पाटील ह्या मुलांचं सौंदर्य आपल्या मनात तेव्हापासून, म्हणजे माझ्यासुद्धा बरं का, म्हणजे मी सुद्धा ती कविता आज माझं वय 90, पण मी सुद्धा त्यावेळी कविता ती अभ्यासलेली आहे आणि म्हणलेली आहे, त्याच्याबरोबर मी नाचलो आहे. आता तुम्हाला थोड्याशा 2 गमतीदार गोष्टी थोडक्यात सांगून मी भाषण संपवतो. 70-80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. साताऱ्याची म्युन्सिपाल्टीची शाळा. त्या साताऱ्याच्या शाळेमध्ये पूर्वी त्यावेळी अशी पद्धत होती की इन्स्पेक्टर शाळा तपासायला यायचे. त्यावेळच्या इन्स्पेक्टरला दिपोटी म्हणायचे, दिपोटी. आणि दिपोटीचा भयंकर धाक वाटायचा शाळेतल्या शिक्षकांना, विद्यार्थ्यांनाही वाटायचा. आणि दिपोटी हे विद्यार्थ्यांच्या पेक्षा शिक्षकांचीच परीक्षा घेण्यामध्ये जास्त तत्पर होते. विद्यार्थ्यांची जाऊ दे, त्यामुळे शिक्षक सुद्धा भयंकर घाबरायचे. तर तसं 70-80 वर्षापूर्वी एका वर्गामध्ये दिपोटी आले आणि शिक्षक बिचारे असे घाबरले होते. विद्यार्थी समोर बसले होते. त्या विद्यार्थ्यांनी जर चांगली उत्तरं दिली तर शिक्षक पास, आणि त्या विद्यार्थ्यांनी चांगली उत्तरं नाही दिली तर शिक्षक नापास. आणि त्या शिक्षकांच्या चेहऱ्यामध्ये दिपोटी लिहिणार की शिक्षकांनी चांगलं शिकवलं नाही. तर थोडक्यात सांगतो तुम्हाला. दिपोटी आले, मास्तर असे वय होते. मुलांना दिपोटीने काय सांगितलं, पहिलं काहीतरी उपदेश केला आणि विचारलं की मी इथे एक शब्द लिहिणार आहे, त्या शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखवा. त्याने सांगितलं स्वच्छ या शब्दाचा वाक्यात उपयोग करून दाखवा. आता गुरुजी डोळे वटावून बोलत होते, त्यामुळं मुलाला काहीच समजलं नाही. मुलं आपली खाली मान घालून होती. पण गुरुजी बाजूला उभे राहिले आणि एक मुलगा म्हणला सांगतो मी. त्या मुलाने काय केलं, त्या इन्स्पेक्टरकडे पाहिलं आणि इन्स्पेक्टर म्हणले आज इन्स्पेक्टर याचं धोतर आणि कोट अत्यंत स्वच्छ आहे. वास्तविक इन्स्पेक्टरचं धोतर आणि कोट स्वच्छ नव्हतं, तरी सुद्धा त्या पोराने सांगितलं आणि ते सांगितल्याबद्दल त्याने गुरुजीला उत्तम शेरा दिला. म्हणजे मुलाच्या उत्तम शेऱ्यामुळे गुरुजी पास झाले, हा त्या दिवशी आज कथेतला अर्थ आहे. दुसरी एक गंमतशीर गोष्ट सांगतो आणि थांबतो. अशीच फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तुम्ही जसे 5वी-6वी संमेलनामध्ये नाटक करता ना, तसं 5वीतल्या एका मुलाने सोलापूरच्या हरिभाई देवकरण हायस्कूलमध्ये एक नाटक केलेलं होतं आणि नाटकाचं नाव होतं पाहुणे. बरं त्यावेळची काय ती अशी ड्रेपरी वगैरे तयार मिळत नसे. मग त्यामध्ये काही म्हाताऱ्याची कामं होती, तरुणांची कामं होती. मग कोणी आपल्या काकांचं धोतर, आजोबांची टोपी, आजीचं लुगडं असं नेसून ते सगळे मुलं आलेले होते. आणि एका विद्यार्थ्याला आजोबाची भूमिका होती. त्याला सोगा सोडलेलं धोतर नेसवलं होतं. म्हणजे एका बाजूला असं पंख सोडलेला आणि समोर असा सोगा सोडला, निर्या घालून सांगितलं. त्या मुलाची पाळी आली, एंट्री आली. त्यानं असं पुढं पाऊल टाकलं, त्याबरोबर त्याच्या पुढच्या अंगठ्यामध्ये त्या सोग्याचं पुढचं टोक अडकलं आणि वरच्या निर्या सगळ्या भरकम पेटल्या. आता तुम्ही जसे हसलात, बरं झालं आतमध्ये गाठ मारली होती म्हणून सगळं फिटलेलं आहे, तर धोतर फिटलं. पण तो मुलगा धाष्टवान होता. त्याने काय केलं, तो खेड्यातलाच असल्यामुळे त्याला निर्या घालता येत होत्या. त्यांनी पटकन ते धोतराचं असं उरलं, पट निर्या घातल्या, खोल्या आणि पुढचा संवाद छाती पुढे काढून सुरू केला. असं केल्याबरोबर लोकांना असं वाटलं की निर्या फिटले आणि निर्या घालणे हा नाटकातलाच एक भाग आहे. आणि लोकांनी टाळ्या वाजवल्या आणि नाटक पूर्ण झालं. बाई घाबरल्या होत्या त्याच्या की आता पडदा पडतो का काय वगैरे वगैरे. त्या मुलाला शाबासकी दिली. पुढे त्याच मुलाला 25-30 वर्षानंतर त्या शाळेच्या एका समारंभाला मुख्य पाहुणा म्हणून बोलावलं.
तेव्हा त्यानं हीच कथा आपली कथा म्हणून न सांगता सांगितली, धोतर पेटलेला पाहुणा. आणि असा संदेश दिला त्याच्यातून की अशा जर प्रसंगामध्ये जर माणसाजवळ असेल तर कोणत्याही प्रसंगामध्ये फिटलेल्या दिऱ्या घालता येतात आणि जीवनाचं नाटक पूर्ण करता येतं, असं त्यांनी जगात संदेश दिला. मित्रो, तो धोतर फिटलेला पाहुणा आज इथं अध्यक्ष म्हणून तुमच्या समोर उभा आहे, हरिभाई देवकर हायस्कूलमध्ये. तेव्हा तुम्हालाही असा संदेश त्याच्यातून मिळेल. तुम्ही छान काम करा. आज तुम्ही भाग्यवान आहात. हे सगळे लेखक तुम्हाला ऐकायला मिळाले, त्यांच्या समोर बसायला मिळालं. आणि यांनी ज्याप्रमाणे पुस्तकाशी मैत्री करा असं सांगितलं, ती खरंच मैत्री करा. आपले इतर कोणतेही मित्र असतील, पण निरपवाद, निरंकुश, छान आनंद देणारा मित्र म्हणजे पुस्तक मित्र, हा लक्षात ठेवा. आणि आजच्या समारंभाचं सार्थक सगळ्या मुलांनी करा. या सगळ्या पालकांनी सुद्धा जमलेल्या त्याला ते शिकवावं अशी इच्छा व्यक्त करतो. या समारंभाचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दल अमरेंद्र भास्करचा आनंद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.